नमस्कार मित्रांनो, मी चार्टर्ड अकाउंटंट पराग भुजबळ. आज आपण चर्चा करणार आहोत इन्कम टॅक्स मधल्या एका अतिशय महत्त्वाच्या अशा टी-डी-एस संदर्भातल्या सेक्शन बद्दल, जे सेक्शनचं नाव आहे 194 आय ए. हा 194 आय ए काय आहे आणि तो इमूव्हेबल प्रॉपर्टीजला कसा ऍप्लिकेबल होतो, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा पुढे करूया. तर हा नेमका सेक्शन 194 आय ए 194 आय ए काय आहे, तर हा 1 जून 2013 पासून अंमलात आलेला आहे. हा टीडीएस जो आहे तो ज्यावेळेस कोणती एखादी इमूव्हेबल प्रॉपर्टी, कोणतीही इमूव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन ऍग्रिकल्चरल लँड चं ज्यावेळेस देवाणघेवाण होतं आणि ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू 50 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असेल, तर हा सेक्शन ऍप्लिकेबल होतो. ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या विकणाऱ्याचा शेअर जरी 50 लाखापेक्षा कमी असला किंवा खरेदी करणाऱ्याचा प्रत्येकाचा शेअर 50 लाखापेक्षा कमी असला, तरीही हा सेक्शन ऍप्लिकेबल आहे. कारण ह्या सेक्शन मध्ये मेन जी गोष्ट आहे बघण्यासारखी, ती म्हणजे त्या जागेची व्हॅल्यू काय आहे. जर जागेची व्हॅल्यू 50 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर तो सेक्शन ऍप्लिकेबल होतो. आणि तो सेक्शन काय म्हणतो हे आपण आता बघून घेऊ. तर अशा कोणत्याही इमूव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन ऍग्रिकल्चरल लँड जी असेल, तर त्याच्या खरेदी विक्री करताना जो कोणी बायर असतो, जो कोणी खरेदीदार असतो, त्याने जेवढी काय अमाउंट त्या विक्री करणारा आहे, सेलर आहे, त्याला देताना टोटल कॉम्पेन्सेशन मधनं जेवढे काय पेमेंट करणार आहे त्यातनं 1% हा टीडीएस कापायचा असतो आणि तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भरायचा असतो. आता इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे कोणकोणती? तर लँड अदर दॅन ऍग्रिकल्चरल लँड, शॉप्स, अपार्टमेंट, फ्लॅट, बंगलो, कोणत्याही प्रकारची इमूव्हेबल प्रॉपर्टी, अचल मालमत्ता ज्याला आपण म्हणतो, त्याच्या देवाणघेवाणीवर व्हायला पाहिजे, हा टॅक्स ऍप्लिकेबल आहे. सेलर, विक्री करणारा हा रेसिडेंट असायला पाहिजे. इन्कम टॅक्स प्रमाणे रेसिडेन्सीचे रूल्स असे म्हणतात की साधारणपणे 182 डेज पेक्षा जास्त जर इंडियामध्ये त्यांचा स्टे असेल, तर तो इन्कम टॅक्स साठी रेसिडेंट म्हणून धरला जातो. तर सेलर हा रेसिडेंट, निवासी असायला पाहिजे. जर रेसिडेंट निवासी नसेल, रेसिडेंट जर तो इंडिव्हिज्युअल रेसिडेंट नसेल, तर 194 आय ए ऍप्लिकेबल होत नाही. त्या केसमध्ये 195 सेक्शन ऍप्लिकेबल होतो, जो नॉन रेसिडेंट साठी ऍप्लिकेबल आहे. आता ह्या केसमध्ये खरेदी करणाऱ्याची काय काय जबाबदारी आहे ते आपण बघून घेऊ. तर खरेदी करताना खरेदीदाराने टॅक्स जो काय आहे, तो जेवढं काय पेमेंट करणार आहे त्यातनं तेवढा टॅक्स कापायचा आहे 1%. तो सेंट्रल गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भरायचा आहे. त्याचे जे काही रिटर्न्स आहेत ते रिटर्न्स भरायचे आणि ते रिटर्न्स भरल्यानंतर टीडीएस सर्टिफिकेट जे येईल, ते टीडीएस सर्टिफिकेट त्या सेलरला द्यायचे, जेणेकरून तो सेलर त्याच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्या टीडीएसचं क्रेडिट घेऊ शकेल. तो ऍडव्हान्स टॅक्स म्हणून तो टीडीएस धरला जातो. तर आता हे टीडीएस कधी कापायचा असतो? तर हा टीडीएस कापायचा असतो ज्या वेळेस खरेदीदार विक्री करणाऱ्याला ज्या वेळेस पैसे देणार असतो, इन्स्टॉलमेंट मध्ये असतील तर त्याने इन्स्टॉलमेंट मध्ये कट करा. समजा 1 कोटी सेल व्हॅल्यू असेल आणि समजा 50 लाख, 25 लाख आणि 25 लाख अशा 3 इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायचे असेल, तर ज्यावेळेस 50 लाख रुपये देणार असेल, त्यावेळेस त्या 50 लाखामधनं 1% म्हणजे 50,000 रुपये कापून गव्हर्नमेंटला भरायचे आणि 49,50,000 रुपये त्या विक्री करणाऱ्याला द्यायचे. तसंच पुढचे जे काही 25-25 लाखाचे इन्स्टॉलमेंट आहेत, ते द्यायच्या वेळेस 25 लाखामधनं 25,000 मायनस करायचे. 24,75,000 विक्री करणाऱ्याला द्यायचे, 25,000 इन्कम टॅक्सला भरायचे, त्यांच्याकडनं त्यांचे रिटर्न्स भरायचे. टीडीएस सर्टिफिकेट आलं की ते टीडीएस सर्टिफिकेट सेलरला द्यायचे, म्हणजे सेलरला त्याचे पूर्ण 50 लाख किंवा 25 लाख जे काय असेल ते त्याला पूर्ण त्याप्रमाणे मिळतात. हे टॅक्स कापल्यानंतर जो महिना संपतो, ज्या महिन्यात पेमेंट करतो आपण, ज्या महिन्यात टीडीएस कापलेला आहे, तो महिना संपल्यानंतर पुढच्या 7 दिवसाच्या आत हे टॅक्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हा टॅक्स भरायचा असतो. त्यानंतर फॉर्म 16 म्हणून जो आहे, तो फॉर्म 16 मध्ये 16B मध्ये हे टीडीएस सर्टिफिकेट जे आहे ते टीडीएस सर्टिफिकेट डाउनलोड करावं लागतं. एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये की ज्या वेळेस आपण
कोणतीही प्रॉपर्टी अशी रजिस्ट्रेशन करायला जातो 50 लाख रुपयापेक्षा जास्त असेल, त्यावेळेस तो सब रजिस्ट्रार हे जे काही टॅक्स कापलेला आहे आणि तो गव्हर्नमेंटला भरलेला आहे, ह्याचं प्रूफ म्हणून मागतात. त्यावेळेस तुम्ही फॉर्म 16B देऊ शकता किंवा तोपर्यंत जर 16B आला नसेल, जनरेट झाला नसेल, तर तुम्ही जे काही रिटर्न भरलेलं आहे, 26QB हे त्याचं रिटर्नचा फॉर्मॅट आहे. त्या 26QBच्या रिटर्न फॉर्मॅटची जी अॅक्नॉलेजमेंट येते, ती तुम्ही जर सब रजिस्ट्रारला दिली, तर ते तुमचं प्रॉपर्टी नोंदवतात, नाहीतर ते नोंदवून घेत नाहीत. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या सेक्शन संदर्भात अशा आहेत, की ह्याच्यासाठी कोणत्याही टी-डी-एस अकाउंट नंबर जसं टॅन नंबर असतो, तो टी-डी-एस अकाउंट नंबर घ्यायची गरज नाही. हा टॅक्स कोणताही माणूस, कारण खरेदी करणारा कोणी असू शकतो, सॅलरीड असू शकतो, बिझनेसमन असू शकतो, रिटायर्ड माणूस असू शकतो. तर त्या केसमध्ये ह्या पर्टिक्युलर सेक्शनच्या अंडरच्या टी-डी-एसला कोणत्याही प्रकारचा टॅन नंबरची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या पॅन नंबरच्या आधारावर तो जो काही टॅक्स कापलेला आहे, तो तुम्ही गव्हर्नमेंटला भरू शकता. त्याची संपूर्ण प्रोसिजर तुम्ही फॉलो करू शकता. टॅक्स रेट आपण बघितला 1% ऑफ द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे. परंतु जर विक्री करणाऱ्याने त्याचा पॅन नंबर दिला नाही किंवा विक्री करणाऱ्याकडे पॅन नंबरच नाहीये, मग अशा केसमध्ये त्यांचा जो काही टॅक्स आहे तो 20% हिशोबाने कापायला लागतो. हे 1% किंवा 20% हा बेसिक टॅक्स आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सरचार्ज किंवा सेस हा तुम्हाला गोळा करायचा नसतो. फक्त बेसिक टी जो आहे, तो बेसिक टी कापून गव्हर्नमेंटला भरायचा असतो. मग आता हे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणजे काय? तर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणजे विक्री करणारा आणि खरेदी करणाऱ्यामध्ये जो सौदा ठरलेला आहे, ती व्हॅल्यू किंवा स्टॅम्प ड्युटीच्या हिशोबाने जी व्हॅल्यू आहे, ह्या दोन्हींपैकी जी कोणती जास्त असेल ती. म्हणजे जसं स्टॅम्प ड्युटीला आपण रेडी रेकनरची व्हॅल्यू घेतो किंवा तुमची खरेदी विक्रीचा जो मोबदला आहे त्याची व्हॅल्यू घेतो. ह्याच्यामधला जो हायर असतो त्याच्यावर जो आपण टॅक्स भरतो, तसंच या केसमध्ये देखील तुम्हाला त्या हायर अमाउंटवर तुम्हाला टी कापून गव्हर्नमेंटला भरायचं आहे. मग आता एक साधा प्रश्न निर्माण होतो, की हे जे बाकीचे चार्जेस असतात, जसं क्लब मेंबरशिप, पार्किंगचे, अमेनिटीजचे, मेंटेनन्सचे, अजून मी समजा काही विक्री करताना काही पैसे घेतले समजा, तर त्याच्यावर लागणार का? तर त्याचं उत्तर आहे हो. जेवढे काही तुम्ही त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जे तुमचा व्यवहार होणार आहे, त्याच्या सगळ्या अमाउंटवर तुम्हाला हा टी करायचा आहे. समजा मल्टिपल बायर्स आहेत किंवा मल्टिपल सेलर्स आहेत. एकपेक्षा जास्त बायर्स आहेत, एकपेक्षा जास्त सेलर्स आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू 50 लाख रुपयाच्या वर असेल, प्रत्येक खरेदीदाराने प्रत्येक विक्री करणाऱ्याच्या अमाउंट पे करताना, ज्याला अमाउंट देताना तेवढा 1% कापून घ्यायचा आहे. म्हणजे समजा विक्री करणारे 2 जण आहेत आणि खरेदी करणारा एकच आहे. तर खरेदी करणाऱ्याने ह्या दोघांचाही टी कापायचा आहे. किंवा समजा खरेदी करणारे नवरा-बायको आहेत, विक्री करणारे नवरा-बायको आहेत. तर समजा नवऱ्याने नवऱ्याचा शेअर घेतलेला आहे, बायकोने बायकोचा शेअर घेतलाय, तर त्या दोघांनी त्या ह्याचा 1-1 टक्का टी कापणं गरजेचं आहे. पूर्ण टॅक्स पेमेंटची प्रोसिजर ऑनलाईन आहे. 26QB हा त्याचा रिटर्न कम चलन फॉर्म आहे. ऑनलाईन जाऊन तुम्ही ते टॅक्स पेमेंट करू शकता. tin-nsdl.com ही त्याची सध्याची वेबसाईट आहे. टी ऑन सेल ऑफ प्रॉपर्टी म्हणून टॅब तुम्ही क्लिक केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी विक्री करणाऱ्याची पॅन नंबर, त्याचा पत्ता, खरेदी करणाऱ्याचा पॅन नंबर, त्याचा पत्ता, तुमचं ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, तुमचं कधी ट्रान्झॅक्शन झालंय, तुम्ही किती पेमेंट करताय, कधी पेमेंट करताय, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला द्यावं लागतं. प्रॉपर्टीचा ऍड्रेस द्यावा लागतो. कारण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण जरी दिली नाही किंवा तुम्ही जरी कट केला नाही, तरी ह्याची संपूर्ण माहिती सब रजिस्ट्रार ऑफिसमधनं दर महिन्याला त्याचं एक रिटर्न जातं, ज्याच्यामध्ये हे असे ट्रान्झॅक्शन जे झालेले आहेत, ज्याचे 30 लाखापेक्षा जास्तचं एक वेगळं रिपोर्टिंग होतं, 50 लाख रुपयापेक्षा जास्तचं एक वेगळं रिपोर्टिंग होतं. तर अशा सगळ्यांची माहिती तिथे जाते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडं. पुढच्या महिन्यामध्ये त्याची माहिती मिळते. ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या 26 फॉर्ममध्ये देखील पूर्णपणे मिळते. एक साधा प्रश्न हा आहे, की समजा मी बँकेचं लोन घेतलं
पण मी तर पेमेंट करत नाही, बँक पेमेंट करते, तर मग त्या केसमध्ये टी-डी-एस बँकेने कापायचा का? कुणी कापायचा का? कापायचा नाही. तर ह्या केसमध्ये बँक जी असते ती बँक सांगते, की जो कोणी खरेदी करणार आहे, जो कर्जदार आहे, ज्याने कर्ज घेतलेलं आहे, प्रॉपर्टी ओनर तो होतो. त्यामुळे बँक सांगते, की तुम्ही आधी तो टॅक्स जो काही आहे, तो टॅक्स तुम्ही कापून गव्हर्नमेंटला भरा. त्याचं प्रूफ आम्हाला द्या आणि त्यानंतरच बँक त्यांचं जे काय असतं ते फायनान्सिंग करते. जर आपण हे टॅक्स कापला नाही तर काय? टॅक्स कापला नाही किंवा उशिरा कापला, तर प्रत्येक गोष्टीसाठी व्याज आणि पेनल्टी आहे. तुम्ही कमी कापला, कमी अमाउंटवर व्याज लागणार, कमी अमाउंटवर टी-डी-एस केला म्हणून त्याची वेगळी पेनल्टी लागणार. इंटरेस्ट आहे 1% फॉर लेट डिडक्शन आणि 1.5% फॉर लेट पेमेंट. म्हणजे तुम्ही टॅक्स कापला पण पे केला नाही, तर तुम्हाला 1.5% लेट पेमेंटचं व्याज लागेल. तुम्ही कापलाच नाही आणि भरलाही नाही, तर तुम्हाला कापला नाही म्हणून 1% आणि भरला नाही म्हणून 1.5% अशा 2 वेगवेगळ्या सेक्शनच्या अंडर व्याज लागेल. तुम्ही जर रिटर्न व्यवस्थित वेळेवर भरलं नाही, तर तुम्हाला ₹200 पर डे अप टू द अमाउंट ऑफ टी-डी-एस जेवढा टी-डी-एस भरायचा आहे तिथपर्यंतच्या अमाउंट पर्यंत तुम्हाला ₹200 पर डे ह्याप्रमाणे तुम्हाला लेट फी लागते जर तुम्ही टी-डी-एस रिटर्न वेळेवर भरलं नाही. आणि हा जो काही टी-डी-एस जो काही कापायचा असेल, जर तो कापला नाही, तर जसं इन्कम टॅक्सची डिमांड असते, तसंच टी-डी-एसची देखील वेगळी असेसमेंट होऊन तुम्हाला ते टी-डी-एस जी अमाउंट आहे ती तुमच्याकडनं ॲज अ टॅक्स टी-डी-एस म्हणून नाही, पण ॲज अ टॅक्स म्हणून वसूल केली जाते. त्याच्यावर व्याज वसूल केलं जातं, त्याच्यावर पेनल्टी वसूल केली जाते, त्याच्यावर लेट फी ही वसूल केली जाते. तर असा हा 194 IA अतिशय महत्वाचा सेक्शन आहे. सध्या बरीच रिअल इस्टेटचे देवाण-घेवाणीचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे मला वाटलं, की हा जो व्हिडिओ आहे, हा तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी करणं गरजेचं आहे. सगळ्या तरतुदी व्यवस्थित समजून घ्या. जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आम्ही त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आपण अशाच चांगल्या-चांगल्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट, टॅक्सेशन, फायनान्स, रेरा, पर्सनल लॉ, सक्सेशन ह्या सगळ्या संदर्भात आपण चांगले-चांगले व्हिडिओज आणणार आहोत, की जेणेकरून आपलं पैसा ह्याच्याबद्दलचं ज्ञान वाढत जाईल. तर पुन्हा भेटूया अशाच चांगल्या एखाद्या कोणत्यातरी चांगल्या व्हिडिओ बद्दल. तोपर्यंत नमस्कार.